साहेब नमस्कार. नमस्कार. साहेब मी धुळगावचा आहे. माझ्या आईच्या नावे जवळपास आहे ना 4 एकर नावे शेती जी आहे ना ती सरदार वल्लभभाई नागरी पतसंस्था डायरेक्ट तिच्या नावावर आज रोजी झालेली आहे. बरोबर. आता हे जे प्रकरण आहे याच्यात आपल्या सह्या नाही आहे, 100% सह्या नाही आहे आणि स्टॅम्प पण आपला नाही आहे. स्टॅम्पवर जो फोटो आहे ना तो खाली म्हणजे समजा वर तर आईचं नाव आहे ना, खाली फोटो भलताच आहे. तर मग आपण जवळपास एप्रिल महिन्यामध्ये ना तुम्हाला अर्ज दिला होता की याची चौकशी करावा. त्यानंतर नाशिक डिस्ट्रिक्टला पण आपण तुमच्या ऑफिसला पण अर्ज दिला आहे. पण आता आज तारीख आपण मग चौकशी अधिकारी म्हणून खैरनार साहेबांची नियुक्ती केली होती उपलेखा परीक्षा. मग तिकडं थोडा विलंब झाला तो काही तुमच्या त्या चौकशी रिपोर्टला. मग तो रिपोर्ट परत विलंब कशामुळे झाला? विलंब नाही झाला तो 2 महिन्याचा अवधी असतो. ऐका ना सर, आता 18 तारीख आहे, आता 18 मे, मी एप्रिल महिन्यात अर्ज दिलेला आहे. एप्रिलच्या स्टार्टिंगलाच अर्ज. मग आपण ते चौकशी अधिकारी म्हणून म्हणजे जर एका प्रकाराला जरा जसा वेळ लागला त्यात दुसरा विषय. आता तुम्ही 15 दिवसापूर्वी मला काय बोलले होते की आपला रिपोर्ट झालेला आहे, परंतु ती भाषा कळत नसल्यामुळे तो रिपोर्ट आपण परत पाठवला. त्याच्यानंतर आता 8 दिवसापूर्वी मग मी फोन केला AR साहेबांना. तर AR साहेबांचं असं म्हणणं झालं की काही नाही, त्याच्यात थोडं काय म्हणजे स्पष्टता नाही त्याच्यामध्ये नेमकं काय आहे बुवा. बरं. तर काही नाही, मी शेजवळ साहेबांचं आता त्यांची जरी समजा त्यांची बदली झालेली आहे पण त्यांचं म्हणणं असं की शेजवळ साहेबांना मी सांगतो की तुम्हाला तुमचं 2 दिवस नाही, राजपूत साहेबांनी त्यांचं काम केलं. मग केलं. माझं मत काय आहे, आता AR साहेबांचा माझा फोन 4-5 दिवस झाले तरी तुम्ही नेमकं काय मला तेच कळत नाही. मग नाही. रिपोर्ट नेमकं पाणी कुठं मुरतंय तेच कळत नाही. आपण कसं एक सांगू का तुम्हाला, राजपूत सरांची बदली झाल्यामुळे नवीन यार जे आहे ना अर्चना सौंदाने यांच्याकडे चार्ज गेला. नांदगावच्या मॅडम इथे. तर आता तो रिपोर्ट त्यांच्याकडनं रिपोर्ट प्राप्त झाला. तो चौकशी आपण तुम्हाला देण्यासाठी सहीला पाठवला. नाही, आता त्यात तुम्ही काय झाले, आता 4 दिवस तुम्ही मला काय बोलले, तर आता आपलं ऑब्जेक्शन काय आहे की 100% आपल्या त्याच्यावर सह्या नाही बरं का. आणि दुसरी गोष्ट, जो स्टॅम्प आहे ना, जो तहसील मधला जो स्टॅम्प असतो ते स्टॅम्पवर कर्ज प्रकरण झालेलं आहे. फक्त तो स्टॅम्पवर कर्जदाराचा फोटो पाहिजे ना, तो आईचं वर नाव आहे खाली फोटो भलताच आहे. आणि त्या प्रकरणात आपली एक पण सही नाही. तर तुमचं का तुम्ही मला 2 दिवसापूर्वी काय बोलले, 3 दिवसापूर्वी का ते 2 दिवसात तुम्ही काय काळजी करू आपण ते प्रकरण. मग आता परत नवीन काय झालं की तुम्ही म्हणता की रिपोर्ट आला पण त्या रिपोर्टमध्ये जो तक्रारदाराचा जे अर्ज आहे तर त्याच्यात काहीच अर्थ नाही असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता चौकशी अधिकारी म्हणून ज्याची नेमणूक केली होती, चौकशी अधिकाऱ्यांनी जो रिपोर्ट दिला त्या अहवालाच्या अनुषंगाने आम्ही तुम्हाला चौकशीच्या अनुषंगाने तुम्हाला रिपोर्ट देऊ. त्यांचं म्हणणं असं की तक्रारदाराच्या याच्यात काहीच अर्थ नाही. समजा तुम्हाला त्याचं समाधान नाही झालं नाही आणि त्या स्टॅम्प पण डुप्लिकेट आहे. म्हणजे तुम्ही नेमकं म्हणजे डुप्लिकेट कसं काय असं होतंय मला तेच कळत नाही. समजा तुमचं संबंधित अधिकार कारवाई झाली पाहिजे. समजा जर तिने रिपोर्ट चुकीचा दिला असेल तर जर आमच्या जर सह्या नाही स्टॅम्प नाही, तुम्ही जर सांगता की तक्रारदाराच्या याच्यात अर्थच काही नाही आहे, म्हणजे भीती म्हणजे प्रकारच नाही राहिला सरकारी यंत्रणेचा. आमच्या सह्या नाही स्टॅम्प नाही तरी तुम्ही अर्ज म्हणजे रिपोर्ट डायरेक्ट असा देऊन टाकणार. आता चौकशी अधिकारी म्हणून निबंधकांनी त्याची नियुक्ती केली, त्यांनी काय चौकशी केली त्या अनुषंगानेच आपण तुम्हाला रिपोर्ट देणार आहे. बरोबर आहे. पण त्याबाबत तुमचं समजा समाधान नाही झालं तर योग्य त्या प्राधिकरणाकडे तुम्ही न्याय मागू शकता. म्हणजे आम्ही कर्ज नाही काढले 7-12 कोणी उद्या घेऊन जाईल, कोणती समजा त्या म्हणजे आम्ही आमचा काही दोष नसताना आम्ही हेच उद्योग करायचे. तुमच्याकडं 100 चक्रा मारायच्या, परत ते वरती तिकडे जायचं. तुम्ही काहीच कारवाई करणार नाही त्याच्यावर, योग्य ती चौकशी पण तुम्ही करणार नाही का? नाही, चौकशीसाठीच आपण नेमणूक केलेली होती. बरं मला एक सांगा, आता जर रिपोर्ट जर असेल, समजा आमच्या सह्या नाही, आमचा स्टॅम्पचा फोटो पण वेगळा आहे, जर तिची जर 100% जर रिपोर्ट जर चुकीचा लागेल असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई काय करणार त्या अधिकाऱ्यावर? कार्यवाही होऊ शकते ना. काय करणार तुम्ही ते सांगा. आता हे बघा, तुम्ही वरिष्ठ अधिकारी आहे. आता एक सांगू का, वरिष्ठ आता आमचे जे येतील ना तरी पण त्यांच्यापेक्षा वरिष्ठ आहे ना. आज रोजी कार्यालय तुमच्या ताब्यात आहे. AR साहेबांना मी फोन केला. आता आपली तो ओळख होती पण मला माहीत नव्हती इथं वरिष्ठ कोणी. तर AR साहेब काय म्हणे, शेजवळ साहेबांना मी सांगतो 2 दिवसात तुमचं ते करून देईल. एकदम फ्रँकली बोलले ते. आता फ्रँकली बोलल्यानंतर परत ये पुढच्या वळात म्हणजे खूपच त्रास आहे ना. तुमचं समाधान नाही झालं ना, तुम्ही न्यायालयीन लढाई नाही तुम्ही कारवाई काय करणार जर तिने समजा चुकीचा जर रिपोर्ट दिला? आमच्या सह्या 100% नाही, स्टॅम्प वर पुन्हा आमचा फोटो नाही, वेगळाच फोटो आहे, प्रतिज्ञापत्रावर एक सुद्धा सही नाही आमची, किंवा जे स्टॅम्पचे आहे तहसीलदार, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करणार?
किंवा पतसंस्थेने जे काहीतरी आयडी प्रूफ घेतो ना, समोर माणूस पाहिल्यानंतर तिची आयडी घेते ना, हो. तुम्ही त्यांच्यावर कारवाई काय करणार? आता कसं आहे, मग समजा काही वाटलं तर करू शकतो ना आपण त्याच्यात. नाही, नेमकं काय करणार तुम्ही? परत ते चौकशी लावू आता एआर शकतो. म्हटल्यानंतर तालुका स्तरावरच्या सगळ्या सहकारी संस्थेचे तुम्ही मुख्य आहे, निबंधक. बरोबर आहे की हो, नाही? बरोबर. मग तुमच्याकडे काहीच अधिकार नाही का? नाही, अधिकार आहे ना, संस्थेवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याचा नाही, या निबंधकाचा प्रकरणात आता अधिकार मग आहे. काय करणार? न्याय कधी कधी भेटणार आम्हाला? मी 2 महिन्यापासून एक रिपोर्टर असून मी 2 महिन्यापासून पायपीट करतोय, कामधंदे सोडून. आता हे बघा, त्या तक्रारीत म्हणजे तुमचा जो आहे, तुमचं समाधान नाही झालं तर या उपरी आपण म्हणजे योग्य त्या प्राधिकरणाकडे तुम्ही दाद मागायची. हे त्याच्यात निबंधकांनी दिलेलं आहे की समजा तुम्हाला त्याच्यात तक्रार करू शकतात या अहवालाच्या अनुषंगाने, ती चौकशी पार्टी करून होऊ शकते. आणि ज्यांनी ऑडिट केलेले त्या संस्थेचं, त्यांनी जो तक्रारदाराच्या याच्यात काहीच अर्थ नाही, त्यांनी असा रिपोर्ट दिला, तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई करू शकता किंवा कोण कारवाई करेल त्यांच्यावर? हा, मग ते न्यायालय ना शेवटी. आता न्यायालयात होऊ शकतं ना काय. नाही, तुम्ही काय करणार नेमकं? हा, तुम्ही स्वतः काय करणार? तुमचं ऑफिस काय करणार त्यांनी जर चुकीचा रिपोर्ट दिला असेल समजा? आता बघा, तो बी गव्हर्नमेंट अधिकारीचे. आता त्यांनी काय रिपोर्ट दिला त्या नाही, आपलं बोलणं झालं. तुमचं मत असं की तक्रारदाराच्या याच्यात काहीच अर्थ नाही असं त्यांना जे दिलेलं आहे आणि ते आता होईलच, तर मग असं जर असेल तर? आता बघा, तुम्हाला जो रिपोर्ट भेटेल ना, त्या रिपोर्टच्या अनुषंगाने तुम्हाला पुढची कार्यवाही करता येईल. 100%. तुम्ही काहीच नाही करणार? DDR कडे करता येईल ना. समजा तो आता बघा, निबंधकाचे वरचे कोण असतात, जिल्हा उपनिबंधक, बरोबर, परत ते करू शकतात. आपण तुम्हाला खरं सांगू का सर, मला एकंदरीत एक प्रकरण असं वाटतं, सहकारी पतसंस्था आणि आता तुम्ही चांगले असेल तो विषय नाही, हे सगळे एकदम म्हणजे मिल बाटके खाते अशी गंमत झालेली आहे सगळी. म्हणजे आणि इतकी मोठी लूट आहे नाही. आता मी तर एकटा नाही, असे लय हजारो आहे फॅमिली. नाही, तुम्हाला जर न्याय नाही भेटला तर तुम्हाला हाय त्याच्यात DDR का जायचं. आपण ते लय मोठे लोक म्हणजे त्यांचे संबंध पार त्या DDR पर्यंत राहतो. DDR म्हणजे आता कसं ते आता मला एक आता सांगा, बघा, ही पतसंस्थेचा मॅनेजरचा इथं बसायचा काय संबंध आहे? तुमच्या ऑफिसमध्ये पतसंस्थेचा मॅनेजर 24 घंटे इथं बसलेला असतो. कोणता? नाही, ते 101च्या सुनावण्या वगैरे. पण एवढं कोणता कंटिन्यू कसं काय एवढं माणूस बसू शकतो? कोणता मॅनेजर? आता ते नाव काय सांगण्यात मजा नाही, आता मी नाही सांगत. आता ते काही 101च्या सुनावण्या वगैरे राहतात. ते कसं आहे, आता शेवटी ते तालुका कार्यक्षेत्र जे इथंच होणार आहे, जे बी ते. आता ते तुमचं समाधान नाही झालं तर तुम्हाला ती एक न्यायालयीन लढाई लढू शकतात तुम्ही. मी DDR का अर्ज करू शकतो? DDR नाही, आता समजा यांनी चुकीचा DDR कडे समजा रिपोर्ट बी केला तर वरतून इथंच येणार आहे ते चौकशीसाठी. नाही, त्यांनी जर चुकीची चौकशी केली असेल, कारण की आमचं ऑब्जेक्शन समजा काय, आमच्या तुमचं सह्याच नाही त्या, बरोबर समाधान नाही झालं, सह्या नाही, स्टॅम्प नाही, तुम्ही जर तरी पण म्हणता नाही तुमच्या सह्या आहे, नाही. तर याला अर्थ नाही ना. मग नेमकं न्याय कोण देऊ शकतं आम्हाला? न्याय भेटेल ना काय? न्याय तुमचं खातं काय करतं नेमकं? इथूनच भेटेल न्याय. तुमचं खातं कशासाठी नेमकं? लोकांच्या फायद्यासाठी का लोकांना गाडण्यासाठी? बरोबर आहे. हां, तुम्ही पाहताय मला किती त्रास होतो. मी 2 महिन्यापासून फिरतोय, माझं सगळं मी ऑल महाराष्ट्रात फिरतो इकडे तिकडे. मला ते सगळे रिपोर्टिंग सोडून मला इथे यावं लागतंय का नाही? तुम्हाला तर सगळं माहिती आहे. हो हो. का सहकार मंत्र्याकडे जावं लागेल आपल्याला? जिल्हा अधिकाऱ्याला मी अर्ज देऊ का की असं असं होतंय इथं, मला न्याय भेटत नाही, मी 4 महिन्यापासून फेऱ्या मारतोय, सांगा मला तुम्ही काय करायचं? आता कसं आहे बघा, तुम्हाला तर मी म्हणजे डिटेल सांगून पण याच्या प्रकरणात जेवढे पण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. बिलकुल. काय करावं लागेल मला त्यासाठी? तुम्ही एक वरिष्ठ अधिकारी, सांगा काय करायचं? त्याच्या मग चौकशीत लावायला लागेल ना ते. कोणाकडे जायचं सांगा ना, आम्ही चौकशीला तुमच्याकडे कोणाकडे जायचं? आता चौकशी इथूनच होईल निबंधकाकडून. पण इथं तर काय सगळं मिली बघत दिसती मला. ते साहेब घडीत 1 बोलत्या, घडीत 2 बोलतात, तुम्ही म्हणता नाही अजून 4 दिवस नाही, नुसतं ये पुढच्या वळात असं चाललंय. आता तुमचा रिपोर्ट पाठवला आहे आणि मी पण मोठ्या आशेने तुमच्याकडे परत येतोय. मला सांगा नेमकं काय करू मी आता? मी टोकाचं पाऊल उचल तुम्हाला सांगतो. मी सोडणार नाही, अजिबात नाही, मी थांबणार पण नाही. पण मला जेवढा त्रास होईल तेवढा तुमच्या सगळ्यांना त्रास होणार, तुम्हाला सांगतो. आता तुमचं समाधान नाही झालं तर तुम्हाला
तुम्ही लढू शकतात, बरोबर आहे, साहजिक आहे. तुमची जर तुम्हाला त्या गोष्टीत म्हणजे येत नाही तर तुम्ही न्यायालयीन लढाई याच्याबाबत लढू शकता. म्हणजे आमचं काही कारण नसताना आम्ही न्यायालयात जायचं, तिथं पण आम्ही त्याच जाकमाऱ्या सगळ्या आम्हीच करायच्या. तुम्ही काहीच नाही करणार. आता समजा ज्या चुकीचं प्रतिज्ञापत्रात सगळ्या डुप्लिकेट सह्या, डुप्लिकेट स्टॅम्प, तुम्ही त्या अधिकाऱ्यांवर तुमचा काहीच संबंधच नाही, तुम्ही काहीच करू शकत नाही त्यांना. कर्ज वाटप कसं काय झालं, ID प्रूफ नसल्याशिवाय कसं काय, उद्या कोणी सातबार येईल आणि कोणी पण कोणाला कर्ज ते आपल्याकडे नसतं, तिथं संस्थेकडून तुमचं काही संबंध नसतं. तुम्ही ऑडिट करता का नाही संस्थेचे कधी? ऑडिटर करतात ते. मग असं होतं कसं काय? आता कसं आहे, कर्ज वाटप जे करतात या ऑडिटरांनी पाहिलं पाहिजे होतं त्याच्यात. लय अवघड आहे सर. आपण ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे कसं प्रशासन, आता ऑडिटरांनी काय ते. बरं मला योग्य तो मार्ग सांगा, आता मी काय करू मग ते सांगा. कारण मी 17 ठिकाणी फिरणार आहे, 17 ठिकाणी मी फिरल्याशिवाय तर राहणार नाही, मी तर थांबणार नाही. पण मला योग्य तो मार्ग सांगा, मी काय करू? योग्य तो मार्ग एकच आहे, हा रिपोर्ट बघ घ्या. रिपोर्टच्या नुसार तुम्हाला काहीतरी वरती काहीतरी करता येईल. वरती म्हणजे कुठं करायचं? कारण तुम्हाला DDR आहे, जॉईंट आहे, आलं का लक्ष. नंतर आपलं कोर्ट आहे. कोर्टात नाही, मला प्रशासकीय सांगा. मी कोर्टात देऊन, मी गरीब माणूस आहे, मी कोर्टात कुठं वकील लावू? सांगा ना तुम्ही. आहे ना DDR आहे, मग ये जॉईंट रजिस्टर आहे 91 खाली. सहकार मंत्र्यात गेलं तर काही फायदा होईल का? मग होईल ना, कसं त्यांच्या हातात आहे की नाही काही? मग सहकार मंत्री आता हे खातच त्यांच्या याच्यात आहे. चला ठीक आहे, तुमचं आभारी तुम्ही. नाही आभारी म्हणजे आता रिपोर्ट तुम्हाला जो भेटेल ना त्या म्हणजे कागदपत्राचा प्रूफ शिवाय तुम्हाला काही कागदपत्र प्रूफ असल्याशिवाय माणूस तुम्हाला पण दाखवलेलं आहे. आईच्या डुप्लिकेट सायन ओरिजिनल आहे, तुम्हाला त्या पण दाखवलेलं आहे. मी बघितलं तुम्ही प्रकरण, जसं तुम्हाला दाखवलं मी सगळे पेपर. असा उगाच कस काय कोणी आपल्याला 2 महिन्यापासून फिरतोय, म्हणजे मी खरं आहे म्हणूनच फिरतोय ना, बरोबर आहे नाही? बाकीचे मस्त प्रकरण असतं, बाकीचे का बरं लोक येत नाही माझ्यासारखे? मग नाही, बरोबर. मी जर घेईलच नाही कर्ज, मा काही संबंध नाही त्याच्यात, असं. चला ठीक आहे, तुम्ही माहिती दिली त्याच्याबद्दल तुमचा खूप खूप आभारी आहे. बसा, पाणी घेता का? मग घेऊ ना.